इंदिराबाई, काऊन रमा काय झालं हो? काय दिसलं तुला एवढी दचकल्यावानी? काय काऊन उभी आहे तू? काय झालं? तब्येत नाही बरी लागत का तुझी? नाही इंदिराबाई, तब्येत बरी लागते, काही दिसलंय नाही. सिलेंडर संपला. काय बोलता, सिलेंडर संपला? माय हो नाही इंदिराबाई, संपलं सिलेंडर. आता आता काय करायचं आपल्याला? आता बंद करायची पाळी आली आता आपल्यावर बी. सिलेंडर भेटून नाही राहिले तर मग आता आता बंद करायला लागेल आपल्याला आपला पावभाजीचा ठेला. आता करा बंधन, चला बसू आता घरी. काही भेटते सप्लाय सुरू होते जास्त सिलेंडरचा, कधी नाही तो लवकर संपून गेला. आता मला वाटलं का चालते बाबा 15 दिवस. आताच तर लावला होता वा, आताच तर लावला होता 15 दिवस पहिले. 15 दिवसातच संपला. मग इंदिराबाई, ह्या 15 दिवसात ग्राहक किती झाली? किती दिवसभर पेटला राहिला तर सरला नाही काय, म्हणून संपला लवकरच. नाही तर चालत होता पुरा 1 महिना. पाय मी त्याच्यावर बसली का? हाय बाबा 15 दिवस अजून. पाय तो म्हणलं 15 दिवसात भेटल म्हटलं. आता आता काय करता? आता कुठं पाहता? आता काय करता? आता राहू द्या. आता बंद करा. आता बंदच करायला लागेल आपल्याला. चला घरी उचल वाचल करून. नाही घरी जायला परवडणार नाही आपलं. असा कसा धंदा बंद केला तर आपल्या ग्राहक तुटून जाईल ना. थांब, आणते सिलेंडर घेऊन जातो तर गॅस एजन्सी मध्ये नंबर लावून देतो. भेटेल एखाद्या आज उद्यापर्यंत. आज उद्या काय माहित बाई, जाऊन पा लावून पा, भेटन तर भेटन आज उद्या. मी थांबतो इथं. हा ना, हात पाय हलवल्याशिवाय काय काम होईल काय? असं बंद करून घरी बसणं परवडन काय? नाही ना. चल जातो तिथे, लावतो लाईन, लागतो नंबर. पैसे नेऊन टाकता काय व बँकेत नेऊन टाकून द्या. मी नाही पोहोचत बँकेत ते पैसे घेऊन. पकडले गेलो म्हणजे मग हे पैसे कुठून आणले तुम्ही? असं तसं काही विचारपूस झाली म्हणजे? काय व दिमाग नसल्यावानी बोलता? पैशावर का कोणाचं नाव लिहिलं आहे का? नाही, पण नंबरावरून समजते ना हे पैसे इथून आला तिथून आला. बरोबर तपास लावते ते बा. मले नाही, मला रिक्षे काम वाटून राहिले गंगा. राहू दे आता, सध्याचा जसा आहे तसा घरी राहू दे चुपचाप पडला. मग पाहू थोड्याशा दिवसानं, जेव्हा आपल्याला वाटत आता काही रिक्स नाही आहे तेव्हा पाहू आपण. घरी कधीपर्यंत ठेवता व? घरी ठेवणं परवडते का? पैसे आपण घरी कधी राहतो कधी नाही राहत. म्हणून म्हणतो ते आपल्या बँकेत राहिले तर सेफ राहते, नेऊन टाकून द्या. नाही राहू दे, घरीच राहू दे. आणि ते दागिन्याचं काय करतो? दागिने मोडाले जाऊ तर तिथेही डाऊट येईन त्या सोनाराले मागीन का तुम्ही हे दागिने कुठून आणले, मग मोडता का ऊन असं तसं. घरची बाई सांग असली म्हणजे काही कोणाला शक नाही येत. तुम्ही एकटे जाण का नाही तर त्याला डाऊट वाटन काही ह्या माणसानं चोरून तर नाही आणले बा. अगर मी येईन ना तुमच्या संग, हा बा माय दागिने मला मोडायचे आहे, आम्हाला पैशाची गरज आहे म्हणून मोडतो, अशी मी म्हणन ना. मग कायचा दोघं नवरा बायको गेले म्हणजे कोणाचा काही डाऊट नाही येत. आपण दोघं जाऊ आणि मोडमाड करून टाकू ते दागिने आणि पाहू दुसरे घेऊन घेऊ, नाही तर मग पैसेच बँकेत सोडून देऊ. नाही गंगा, पैशापेक्षा दागिन्याची व्हॅल्यू जास्त आहे. आता अजून समोर आता जेवढ्यानं आपण घेऊ त्याच्या दुप्पटनं किंमत वाढते दागिन्याच्या, दुप्पटनं खपल्या जाईल. तर मी तर म्हणतो जे आपले पैसे आहेत बँकेत सोडल्यापेक्षा त्याही पैशाचे दागिनेच घेऊन ठेवा म्हणतो. दागिने ठेवून द्यावा घेऊन, कधीच अडीबडीले आपले काम येते. ठेवलं एक दागिनं गहाण तर आपलं काम भागते. हो तसंही होते. जे दागिने आहे ते राहू देऊ घरी आणि जे पैसे आहे त्याचे दागिने करून घेऊ. तर कधी चालता मग? तर चला मग करून घेऊ पटकन. नाही, मी म्हटलो ना आता सध्या रिक्षी आहे, ते पैसे आपल्याला वापरणं त्याचं काही करणं रिक्षी आहे. सध्याच राहू दे, जसे आहे तसं राहू दे. ते ठेवलं पोटलं बांधलं आहे ना ते जसेच्या तसंच राहू दे. पाहू मग 7 महिन्याच्या नंतर पाहू मग करून घेऊ दागिने. त्या पैशाला हात नको लावून त्याच्यावर नजर नको ठेवू, जसे आहे तसे राहू दे. आई बाबा सिलेंडर संपला. अमाय संपलं काय? आज संपलं नाही, बरं झालं. काल आपला स्वयंपाक झाला, स्वयंपाक होऊ दिला. काल गुढीपाड्याचा स्वयंपाक झाला बरोबर, आणि आज संपला काय? आज मग आजचा स्वयंपाक वाटत आहे ना आई? आजच्या स्वयंपाकाचं कसं काय करायचं मग? हो भेटून टाक गॅस, घेऊन जा, भेटून जाईल. दुपारपर्यंत घेऊन या. हो ठीक आहे, घेऊन येतो. दुपारपर्यंत घेऊन येतो भरून. पुष्पा, आई झाला का स्वयंपाक? आणते डब्बा, जातो. स्वयंपाक वाचायचा आहे कृष्णाजी बाबा, सिलेंडर संपलं. काय सिलेंडर संपलं? पहिले नाही सांगता आलं का? पहिले कसे सांगत रे सोनबाई? जेव्हा संपन तेव्हाच सांगा ना. संपायचे पहिलेच म्हणून का संपलं? नाही, पण 2-3 दिवसा पहिले असं वाटते ना आपल्याला संपन म्हणून. आता तर आता भेटून नाही राहिले ना सिलेंडर, भेटून नाही राहिले. मग आता काय करता? कायच्यावर करता स्वयंपाक? आता भेटून नाही राहिले. काऊन नाही भेटून राहिले? ते तिकडे युद्ध चालू आहे ना. त्या युद्धाच्या यानं त्यानं सप्लाय बंद केला. जिथून आपलं गॅस सिलेंडरचे कंटेनर येतात का नाही, ते तो रस्ताच बंद केला त्यानं. तर आता कंटेनर येऊन नाही राहिले इकडे गॅस सिलेंडरचे, म्हणून इकडे आता तुटवडा पडला. आपला वांदेच झाले सारे गॅस सिलेंडरचे, भेटून नाही राहिले. अरे बापरे, अरे युद्ध तर तिकडे होऊन राहिलं रे, मग आपल्या इकडे काय होते? आई तर आपल्या भारतात येते राहते का सगळं? काही सामान आपलं विदेशातून येते, तिकडूनच येते, ते खाडी देशातून तिकडून येते. तर मग
आता तिकडे युद्ध आहे तर त्याने पण करून दिला तो रस्ता. मग आपलं गॅस येईन कसा इकडे, मग येईन नाही तर मग आपल्याला भेटन कसा. हो ऐकलं होतं म्या का युद्ध चालू आहे, धुमासम युद्ध चालू आहे बा असं. पण गॅसचा तुटवडा होईन हे नाही माहित होतं बा. कोणालाच नाही माहित होतं, अंदाजच नव्हता या गोष्टीचा का गॅसचा तुटवडा होईन म्हणून. पण झाला हा, लंब्या कचरा लाईन आहे आता. आता कधी भेटेन कधी नाही. 15-20 दिवसाच्या बाद भेटून राहिले, 2-2 दिवस लाईन मध्ये राहून राहिले लोक. मग आता रे रमेश, आता काय करू? काय करू? चूल पेटो आहे ना आपला रस्ता खुला, चूल पेटो. कोणता आपण मोठ्या शहरात आहोत, काय करू पेटवा चुला, करा स्वयंपाक आता. मग आता रे रमेश, आता तू सिलेंडर संपला आहे तर घरीच राहू द्यावा काय? नाही घरी नाही राहू द्यावा बाबा, तुम्ही सिलेंडर घेऊन चालले जा, नंबर लावून द्या, भेटन तवा भेटन, तोपर्यंत चुलीवर. माय बाई, आता चुलीवर स्वयंपाक करायला लागन. आतापर्यंत गॅसवर केलं ना, आता चुलीवर करायला लागन. कराच लागन, नाही तर उपाशी राहा. गोल्या, अरे मोठे, हो तू कधी आला रे गोल्या? मी सकाळीच चालू मोठी 9 वाजता. 9 वाजता आला? आणि तरी बी एवढ्या मागे उभा राहिला? 9 वाजता आला तर तुला तर आतापर्यंत सिलेंडर भेटून गेला असतं. नाही मोठे 9 वाजता आलो तरी बी लंबी लाईन, तरी बी मा इथं नंबर लागला ना. पहिले रातपासूनच लोकांनी नंबर लावून ठेवले होते, रातपासून काय 2 दिवसापासूनच. हो काय? आता मला रे मी बी घुसू का त्या मागे येऊ का मी बी? कोणी काही म्हणत नाही ना? भेटन रे मग गोल्या, आज भेटन का नाही भेटन? हा काय माहित आता, संध्याकाळपर्यंत माहित पडन. आता भेटन तर भेटून बी जाईन, नाही तर नाही बी भेटणार. मग रे नाही भेटन तर मग अजून सिलेंडर घेऊन वापस जावं काय? आता पाहू ना आता कसं काय होते तर मोठे. भेटन तर ठीक, नाही तर मग पाहू आता समोर. मी इथंच लागून जातो त्या संग, त्या लाईनीनं. घे मा सिलेंडर सरकून घे, त्या सिलेंडरच्या मागं ठेवून घे. कोणाला काय माहित होय? हो काकू द्या. ओ तातू दादू, आम्हाला का बेकूत समजता का? आम्ही किती वेळ लाईन मध्ये लागलो आहो, अजून आम्हाला सिलेंडर भेटला नाही. मी रात्री 12 वाजतापासून आलो ना, आणि इथं मधात कुठं घुसून राहिला तुम्ही? चला मागं उभे जा, चला. समजलं नाही का मी का बोललो तो? आम्ही 12 वाजतापासून मी इथं लाईन मध्ये लागलो आहे म्हणलं, आणि इथं कुठं मधातच घुसून राहिला तुम्ही? चला तिकडं वाटाया ताया मागं. हा काय माय पोरगं आहे हे. माय पोरगं आहे हे. माय पोरगं बी सकाळपासून लाईन लावली आहे ना. हा काय नाही तिकडे आता आले तुम्ही. मी तिथून पाहूनच राहिलो होतो तुम्हाला, तर तिथून मी पाहूनच राहिलो होतो तुम्हाला. आता आले तुम्ही सिलेंडर घेऊन, आणि आता म्हणता पोगवा. पोरगं नाही रे पोरा, पोरगं आहे माय पोरगं नाही होय. म्हणजे मला नको सांगा काय व्हायचं तातू. तातू हा ताता काय थांबत होते ते? हा काय ना मला ते काय तिकडे उभा होता मग काय थांबला की मी? तातू तुम्ही माझी नटक करू नका. जा ना बा, मी काय ना तू नकल करू बापा. जाय तू त्या लाईनीत लागतो. मी मा पोरापाशी ठेवून राहिले सिलेंडर मायावाला. ठेवून नाही ठेवायचा बिलकुल, नाही तर मी आता थाया लोकांचे भडकवान. काय चालू आहे? शांतरा सगळ्याला भेटते शांतरा. साहेब हे तातू मागून आली, आतात आली, आणि कधी मंदात नंबर लावते, मंदात धरून राहिली. सांग त्याचे समजावून, मागं उभं करा त्याचे. काय बाई काय म्हणते ते पोरग? हो साहेब, मी आता आली. मी हे माय पोरगं होय, माझ्या गावातलाच होय. तर ह्या सकाळपासून उभा आहे याचं सिलेंडर घेऊन. तर मी त्याला तशीच म्हणून राहिली का बा या पोराला मा गावचाच होय, माय पोरगच लागते, मी त्याची मोठी आई लागतो. तर बा मा सिलेंडर ठेवतो आज संग त्याच सिलेंडरच्या मागं. तर काय होते मग? आता माझ पोरगं होय ना, पोराच्याच मागं नंबर लावून राहिली ना मी. नाही असं मंदात लाईनी सिलेंडर आणता येणार नाही. सारी जनता भडकन, मग जनता सांभाळणं आम्हाला मुश्किल होईल. सगळ्याला भेटते म्हणून राहिलो ना, सगळ्याला भेटते. शांतता ठेवा, फक्त शांतता ठेवा. मग असं होतं तर तुम्ही त्याच्या संगत काऊन सिलेंडर पाठवून दिला? आता काऊन घेऊन आल्या? मी हे माझ्या घरचं नाही होय, माझ्या ढाबा चालते मा पावभाजीचा. तर मी घरून आली पावभाजीच्या ढाब्यावर, येऊन पाहतो जरासं भाजी बनवली, आणि मग सिलेंडर संपलं. तर मग आता घेऊन आली बापा. तर लवकर द्या साहेब, माय भरून तेवढं ते. काय लागते तर ते पाहिजे दे मला, माय धंदा पडून जाईल मग. नाही तर घरचं राहिलं असतं तर कसं चूल गेल पेटून 2 लोकांचं जेवण झालं असतं. माझा धंदा होय दिवसभराचा, द्या जरासं 5,000चा. बिलकुल नाही. धंद्यासाठी होय ना, तुम्हाला सिलेंडर भेटणार नाही. आताच्या आता सिलेंडर घेऊन वापस. घरच्यासाठी भेटन, धंद्यासाठी सिलेंडर भेटणार नाही बिलकुल. काय साहेब असं कसं? असं ना मग आमचा धंदा कसा चालन? ते पहा तुम्ही तुमचं. पण आताच धंद्यासाठी हॉटेलांमध्ये सिलेंडर भेटणार नाही. लय नियम कानून कायदे लागू करण्यात आलेले आहे, त्यानुसारच सिलेंडर भेटणार आहे. आता तुम्ही लाईनीत उभे राहू शकत नाही बाई, हे धंद्यासाठी सिलेंडर घेऊन. बापा मग मोठे हॉटेलवाले काय करून बापा? आता ते आमचं काय, आता ते सरकारकडून गाईडलाईन आली तसं आम्ही करतो. नाही भेटणार. कांता
कांता काही पागल आहे का हो तू हार कुठून आणली हो? आणि कायले गळ्यात घालून मिरून राहिली? हा, कापन ना कोणी गळा? काय गंगाबाई, गावातल्या गावातच कोणी गळा कापन काय? काही भरोसा नाही ना? हा, आजकाल लोकांच्या नियतीचा काही भरोसा नाही. काऊन? हा, माहित नाही काय? घरच्या शेजाऱ्या पाजाऱ्यानं तर असे होऊन राहिले ना. माहित नाही का ते केवढं मोठं आज्ञाचं लहानशी पोरगी बिचारी 3 वर्षाची 3.5 वर्षाची. हा, आता काय माहित बाबा न्याय भेटला का नाही भेटला त्या पोराले, टाकलं का नाही टाकलं जेलमध्ये. शेजारचाच तर होता म्हणते तो पोरगा. मग असं होते ना, कोणावर विश्वास नाही आजकाल. तर सोन्याच्या बाबतीत बी तसंच आहे. हो गड्या, तेही आहे. मी काढून ठेवतो आता, घरी जातो ना. कांता, कधी दिसला नाही मग तू ह्या हार घालताना? सोन्याचा होय वाटते, साजरा दिसून राहिला, मस्त आहे. हा, काय लपून ठेवली वाटते? लपून ठेवली होती का, आता काढली काय? का तिकडून आणली सासरकडून? तर ते कमला, राहू दे ना, जाऊ दे, कुठूनही आणू, आपल्याला काय करायला लागते वा कमला. बरं मी काय म्हणतो, ऐका बापा, चालतं काय काढे आणाले? माहिती सिलेंडरच संपलं. आता सिलेंडर भेटते का नाही भेटत काही गॅरंटी नाही. तर चालतं काय काढे आणू जरा आता जरा काय, आता आपल्याला काड्याच भरा लागन. आता चुलीवरच स्वयंपाक करणं आहे. हो, माहितचं बी संपलं बापा, हे बी गेले घेऊन. आता काय माहित म्हणे भेटते का नाही भेटत. तू चूल पेटो म्हणे, चुलीवर कर म्हणे चालू स्वयंपाक करणं म्हणे, असे म्हणे बापा. हे बी माहित बरं आहे बापा, मला टेन्शनच नाही. मी पहिलेपासून चुलीवरच करतो बापा. आता गॅस संपला तर तुम्ही आता करा चुलीवर. हो ना, आले बाई पहिलेचे दिवस. हा, पहिलेचे दिवस आले, जुने दिवस. मार बापा, ते उज्ज्वला योजना चालू केल्या सरकारनं. हा, काय म्हणे का बाया स्वयंपाक करते चुलीवर तर धुवा बायका त्या काढजा फपसात जाते आणि बायाले खोकले होते, कॅन्सर होते. म्हणून आम्ही खेड्या पाड्यात गावोगावी गॅस देतो आणि चुलीवर स्वयंपाक नाही करा. जंगल तोड मोठी होऊन राहिली, चुलीवर स्वयंपाक करतात म्हणून आम्ही गावोगावी खेड्या पाड्यात गॅस देतो. आता पाय, आता आले का नाही तेच दिवस. हा, आता करा लागून राहिला अजून चुलीवर स्वयंपाक. आता नाही काही होईन का बायाले? आता काय, आता काही पर्यायच नाही ना गंगा. तिकून सप्लायच नाही येऊन राहिला इकडे म्हणते ना. हा, इथं आता स्टॉकच नाही आहे तर ते देतील कसा? हा, आता 8 दिवसा पहिले 2 कंटेनर येऊ दिले म्हणते त्यानं म्हणते. पण एवढा मोठा देश आहे, 2 कंटेनरनं काय होणार आहे? ते तर एका दिवसाचंच आहे सप्लाय पुऱ्या देशाले. मग असं आहे. म्हणून या गॅसचा आता काय माहित कधीपर्यंत हे परेशानी राहीन, कधीपर्यंत नाही तर. हो, म्हणून राहिले बाबा, तिकडे भांडणं चालू आहे म्हणते देशाचे त्याच्या ना इकडे आपल्या. पण हवा कमला, ते रशिया युक्रेन भल्लं आताही थोडं युद्ध चालू आहे म्हणते तिकडे. पण आपल्या देशावर काही इफेक्ट नाही पडला त्याचा. आणि हे इराण अमेरिकाचं युद्ध चालू झालं तर आपल्या देशावरच काऊन फरक पडला? गॅस सिलेंडरच खरं बंद पडले, कमी होऊन राहिले. तर असं आहे ते, मला काही माहित नाही बाबा. मी येडं लावून तेवढं विचारत राहतो मनीषाच्या बाबाले, त्यानं सांगितलं म्हणे आता रशिया युक्रेन आपल्या देशापासून दूर आहेत म्हणते. आणि हे जे आहे इराण, हे आहे खाडी देश. तर ह्या खाडी देशातून आपले जहाज येते म्हणते, त्याच्या रस्त्यानं आपले जहाज येते म्हणते, मोठमोठाले कंटेनर तेल तर हे गॅस तिकडून येते म्हणते. तर त्या रशियानं काय केलं म्हणते, तो रस्ताच बंद करून दिला म्हणते. मा भागातून कोणाचे कंटेनर जाणार नाही. अगर इथून एक बी कंटेनर दिसलं तर मी सीधे जाडून टाकन, अशी धमकी दिली म्हणते. रस्ताच बंद करून दिला. मग कसे येणार आहे ते जहाज कंटेनर घेऊन ना? हा, त्याच्यानं असं काय. बरं, असं आज माहित पडलं बाबा. आपल्या देशामध्ये सिलेंडर तिकडून इराण काय म्हणले तर इराण मधून येते म्हणून. मग काय तर सगळं काही आपल्या देशातच भेटते काय? काही खाडी देशातूनच आपल्या आयात करा लागते. तर त्या इराणच्या असं एवढासा रस्ता आहे म्हणते इराण मधून, तर त्यानं बंदच केला म्हणते तो रस्ता. आमच्या रस्त्यानं आता आम्ही कोणालाच जाऊ नाही देणार असं. आता मग नाही भेटणार गॅस तर मग आता काय करता? चला आणू काड्या एक मोई आणि करू स्वयंपाक. कसं मग गुजारा तर करावंच लागन आपल्याला. आई, आता रातचा स्वयंपाक आता चुलीवरच करावं का? आता मी तर वाट पाहून राहिली ना बोलायची. थांब ना जराशी, आता आणते गॅस नाही आणत. अगर गॅस आणत तर मग लावून देईन, तर मग गॅसवरच होते स्वयंपाक. कायले चुलीवर करायला लागते मग? आले तर रिकामी झाली. तो तर रिकामा चालला दे. सिलेंडर कुठं आहे? नाही भेटला आहे सिलेंडर, नंबरच नाही लागला. किती लाईन लंबी आहे. असं काय, लय लंबी लाईन आहे तर मग काहीपर्यंत नंबर लागन तर? आता काय माहित, आता काहीपर्यंत नंबर लागते. आता रात होत होती म्हणून मी येऊन गेलो. आता सगळे सिलेंडर तिथंच जमा केले सारीचे. तर आता उद्या की जाऊन पाहिन आता मी. असंच चालत राहीन तर मग कसं होईन रे बोल्या? काय सांगावं आई आता. आता आपलं तर चला खेड्यापाड्यात आपण चुलीवर बी करू शकतो, पण शहरातले लोक
हा शहरातले लोक काय स्वयंपाक करतील तोच मला विचार पडला. आता आपण आहोत तर खाली शहरातले बी खाली राहणारे करून घेतील आणि वरतं जे वरत्या मजल्यावर राहते ते लोक काय करतील आई. हं आणि खूप मोठी सिटी जशी दिल्ली मुंबई सारख्या सिटीत तर काडेही भेटत नाही. हा आई त्याचं तर वाकाचा आपलं तर चालून जाईल चुलीवर. हो करतील ना, काहीतरी करतील. सरकार करण काही ना काही, नाही बोले. हो करण ना, एवढी मोठी जनता एवढी पब्लिक काय उपाशी मारून काय करण काही ना काही. मोठ्या मोठ्या शहरात बी गॅस पाईपलाईन राहते नाही, त्याच्यात येते पीएनजी भेटून राहिलं, एलपीजी नाही येऊन राहिलं. पीएनजी चालू आहे, एलपीजी साठी आहे, एलपीजी सिलेंडर साठी लाईन लागली आहे. आणि जे पाईपलाईन मध्ये येते ते पीएनजी येते, पीएनजी पाईपलाईन सुरूच आहे. असं काय, हे आपलं सिलेंडर एलपीजी वर, ते पाईपलाईन पीएनजी वर. हो चल मग आता गौरी, नाही भेटलं सिलेंडर, लाग मग आता अजून स्वयंपाकाले चुलीवरच. ठीक आहे आई, मग आता 2 चुला पेटवा लागेल तेव्हा होईल, नाही तर लय टाइम लागेल मग एका चुलीवर. आता कायले 2 पेट होतं, एकाच चुलीवर मानून दे पहिले वरण शिजू दे, मग भात मानून दे, होऊन जाते ना. पहिल्याच्या जमान्यात कोणते सिलेंडर घे होते, चुलीवरच तर करेन स्वयंपाक. आला ना पहिल्याचा जुना जमाना आला, आता करा आता चुलीवर स्वयंपाक. असं आहे मग आता समोर अजून काय काय पाहायला भेटते, काय काय नाही माहित नाही. पुऱ्या देशामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा दिसून राहिला, तर लाईना लागल्या. पण काही ना काही होईन, काही ना काही करण, एवढं टेन्शन घेवायची गरज नाही, भेटन. सर चालं नाही काय कुठं ते त्या कैदीनं सांगितलं, डायनानं सांगितलं का सोनं पैसा तिथं दाबून ठेवला तर तो काढाले द्यायचा देवाले तिथं. जाऊ आता पाहून चाललं काय ते चोर होय काय ते करून चालले जाते नाही ना, दाबलं तिथं आता तिथंच राहील ना. ते त्याला काय पाय फुटन काय, आपलं आप चालत चाललं जाईन पयन तिथून कुठं जाऊ दे आरामानं. सर आजच गेलो असतो, काढून द्यायचं त्याला देऊन दिलो असतो. आज आता सणावाराच्या दिवशी नाही जावं गावात, सणवार सुरू असून गावात चांगला माहोल असन, माहोल खराब नाही करू. पोलीस आपण गावात गेलो का माहोल खराब होऊन जाते, पोलीस आले तर आपण आरामानं उद्या जाऊ आणि ज्याचं त्याला देऊन देऊ उद्या जाऊ. ठीक आहे सर, मग उद्या येऊ. इंजिराबाई, काहून बाई काय झालं, काहून सिलेंडर वापस आणले तुम्ही, भेटलं नाही का भरून? अहो रमा, झालं आपलं, आता बंद करायला लागते आपल्याला ठेला, झाला बंद करायला लागते. नाही भेटत आपल्याला, नाही भेटत सिलेंडर, भेटतच नाही आपल्याला, बंद म्हणलं. असं कसं भेटणार नाही बाई, भेटन ना, उशिरा भेटन पण भेटन ना. नाही म्हणे रमा, धंद्यासाठी नाही म्हणे, आपलं घरगुती भेटन म्हणे, मोठमोठ्या हॉटेलमध्ये बी भेटणार नाही म्हणे. जिथं पाईपलाईन आहे ते जमन आता, आणि ज्याचं सिलेंडर चालत होतं ते हॉटेल बंद होईन आता, बंद होईन. आपल्याला आपला ठेला बंद करायला लागते रमा, बंद करायला लागते ठेला आपल्याला, नाही भेटणार म्हणे आता ठेल्यासाठी, धंद्यासाठी सिलेंडर बंद म्हणे. तुम्ही घाबरू नका इंदिराबाई, काही आपल्याला ठेलावेला बंद नाही करतात. ह्या एका कोणत्या मध्ये आपण चूल पेटून घेऊ. गाड्या कुठून आणून आता आपल्या घरूनच घेऊन येऊ आपण, आपल्या गावातून जंगलातून मस्त. गाडी तर आहे आपल्यापाशी, एक मोई बांधली का चाललो. तसं केलं तर होते ना रमा, मा डोक्यात काय दे आली असंही केलं तर होते. आपण घरचा स्वयंपाक, घरचा उलीचा 4 जणांचा स्वयंपाक, तर घरचा स्वयंपाक म्हटलं चुलीवर करावं, आणि घरच्यासाठी जे सिलेंडर भेटन ते इथं घेऊन यावं म्हणतो, असा डोक्यात विचार आला माया. हो तसंही जमते इंदिराबाई, इथं चूल नाही जमणार आपल्याला. जेव्हा कस्टमर आलं तेव्हा गरम करून त्याला द्यावं लागते, तर चूल घडी पेटवताही नाही येणार. हा चूल नाही जमत इथं, घरी जमून जाते. घरी काय एक वेळा स्वयंपाक केला का झालं, तर घरचा इथं घेऊन येऊ. आणि घरी नाही भेटला म्हणजे मग पाहू, घरच्यासाठी चूल आहे म्हणा तर इंडक्शन घेऊन येते. मग लाईन कुठून आणता इथं इंदिराबाई? हो गड्यात हे आहे काय वाकाच आहे बाबा. आता पाहू, जाऊ घरी, इथं धनंजयला विचारा लागन काय म्हणते धनंजय. तर घरच्यासाठी जर आणन ना तो भेटून जाईन घरच्यासाठी, तर घरचा इथं घेऊन येऊ. घरी मग चूल नाही तर इंडक्शन बी चालते घरी. तशी चूलच चालू आपण घरी, चुलीवरच होते आहे ना आपल्या इथं, जागा आहे ना, काड्या आहे, काय इंडक्शन वापरायला लागते आपल्याला. मोठमोठ्या शहरामध्ये काही लोकांना तर घेतले असेल बाई मग इंडक्शन, नाही हो घेतले असेल बाई इंडक्शन, चुले घेतले असेल लोकांना.